हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग. मी सीमा. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की सगळ्यांना सुट्टी असते. तर मुलांना सुट्टी आहे त्यामुळे मी देखील आरामातच उठलेली आहे. आराम कसला? तरी देखील इथे 6:45 झालेले आहेत. 6:30ला बरोबर जाग येते. सवय लागलेली असल्यामुळे तर इथे 6:30 होऊन गेलेले आहेत आणि 6:45 होत आलेले आहेत. तर गरम पाणी पिऊन झाल्यानंतर इथे मी काय करते, ही जी मी एका स्प्रे बॉटलमध्ये होम रेमेडी बनवून ठेवली होती. तर आज केस धुवायचे आहेत मला. तर मग मी विचार केला की अंघोळीच्या आधी ही जी होम रेमेडी आहे ती केसांना लावून ठेवूया आणि 1 तास जर आपल्याला वेळ भेटला केसांना लावून ठेवायला तर तितका वेळ ते केसांमध्ये राहील. तर ही होम रेमेडी कशी बनवली हे तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. भरपूर असे केस गळतात, डॅन्ड्रफ आहे आणि केस गळतीचं प्रमाण भरपूर आहे ना, तर त्यांनी ही होम रेमेडी नक्की वापरावी. यामध्ये कोरफड आणि इतर साहित्य वापरलेलं आहे, जे आपल्या घरातच उपलब्ध आहे. आणि आता हे व्यवस्थित लावून घेतल्यानंतर थोडीशी हलकं बोटाने मसाज करून घ्यायची. केस बांधून घेतलेले आहेत मी आणि आता थोडासा वेळ आहे माझ्याकडे, तर मग आता हे लावून झाल्यानंतर मी झाडू मारून घेणार आहे आणि मग अंघोळ करून इतर कामं करणार आहे. अंघोळ वगैरे झाल्यानंतर आता लहान मुलगा उठलेला आहे आणि तो सध्या आता हॉलमध्ये बसलेला आहे. तर मग मी विचार केला की पटकन खोली पुसून घेऊया, रूम पुसून घेऊया. मग नंतर एक-एक जण जर बाहेर आले उठून ना की मग वेळ मिळत नाही आणि मग सगळं काम वगैरे तसंच रखडल्यासारखं राहतं. तर म्हणून मला जर पटकन वेळ मिळाला ना सकाळी की पटकन मी लादी पुसून घेते. तर मस्तपैकी पाण्यामध्ये लायझॉल वगैरे घालायचं आणि लादी पुसून घ्यायची आणि असा जर मॉप असेल ना तर जास्त काही वेळ लागत नाही. अर्धा पाऊण तास जिथे तुम्हाला हाताने पुसायला लादीला जर वेळ लागत असेल ना तर अशा पद्धतीचे मॉप किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे मॉप आहेत तर ते आपण वापरू शकतो आणि मस्तपैकी अर्ध्या तासाच्या ऐवजी 15 मिनिटामध्ये आपली लादी मस्त स्वच्छ चकाचक अशी पुसून निघते. तर पूर्ण टेबलच्या पाठीमागून, सोफ्याच्या खालून, त्याचप्रकारे बेडच्या खाली हा व्यवस्थित मॉप जातो आणि मस्तपैकी आपले घर स्वच्छ निघतात. तर बघा आता ही बेडरूम पुसून झालेली आहे. हा मधला जो पॅसेज आहे तो पुसून घेते आणि आतला जो बेडरूम आहे ना आणखीन एक तो देखील मी पुसून घेणार आहे. तर माझ्याकडे ना म्हणजे ह्या फ्लॅटला 2 बेडरूम आहेत आणि एका बेडरूममध्ये हा बेड ठेवलेला आहे. या बेडवर माझा मुलगा झोपतो आणि दुसरा जो बेडरूम आहे ना, तिथे मी बेड वगैरे ठेवलेलं नाही. कारण की बरीचशी वर्ष आम्ही जॉइंट फॅमिलीमध्ये राहत होतो. तर त्यामुळे माझ्या जावेचा आणि नंदेचा पसारा वगैरे भरपूर होता. तर दोन्हीही बेडरूममध्ये 2 बेड असायचे आणि भरपूर असं खचाखच सामान ठेवलं होतं. पण आता जसं ते त्यांच्या रूम जसं घेऊन सेपरेट राहत आहेत. तर तसं मी काय केलं, की जितकं मला माझ्या खोल्या किंवा माझे रूम जितके रिकामे ठेवता येतील, तितके मी रिकामे ठेवलेले आहेत. आणि आता काय होतं ना, बेडवर जर झोपलं ना, तर अंग वगैरे पूर्णपणे अवघडतं, मानेमध्ये चमक वगैरे भरते. मग आम्ही काय करतो, खालीच गादी वगैरे अंथरून त्यावरती झोपत असतो. तर आता इथे मी आलेली आहे हॉलमध्ये. आता हॉल देखील मला पुसून घ्यायचा आहे आणि मोठ्या मुलाची इथे चाललेली एक्सरसाइज. तर मी हॉलमध्ये पुसायला आल्यानंतर त्याने लगेचच त्याची मॅट आवरली आणि आता त्याची एक्सरसाइज झालेली आहे आणि आता तो चाललेला आहे त्याच्या कामासाठी पुढील. तर मी विचार केला की पटकन आता हॉल पण पुसून घेते कारण की मग एखादी खोली राहिली की तशीच राहून जाते. मग हातासरशी लगेचच मी सगळ्याच खोल्या, हॉल, किचन वगैरे पुसून घेतलं. बऱ्याचदा असं होतं, की आपल्याला काम करायचा कंटाळा आलेला असतो. पण एकदा का आपण कामाला लागलो ना, तर 1.5 ते 2 तासामध्ये सगळी घरातली कामं उरकली जातात. त्यामुळे सकाळी-सकाळी ना अजिबातच कंटाळा वगैरे करत बसायचं नाही. सकाळचा हे वेळ जो असतो ना, खूप ताजातवाना, फ्रेश असतो आणि पटकन जितकी आपण कामं उरकू ना, तर तितकी पटपट आपली कामं उरकली जातात. तर आता लादी वगैरे पुसून झाल्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये आणि आज रविवार असल्यामुळे काहीतरी मुलांना स्पेशल असं झालंच पाहिजे. तर आजचा माझा बेत होता पावभाजीचा. तर काल मी ना किराणा सामान भरायला गेले होते. सामान संपलं होतं. तर ऑर्डर देऊन आलेली आहे मी आणि इथे थोडंसं काही मुलांना खाण्यासाठीचा खाऊ आहे, तर तो मी काढलाय आणि थोडासा जो खाऊ उरलेला आहे, जसं की चीज, जॅम वगैरे, तो मी फ्रिजमध्ये ठेवून दिलेला आहे. आणि रात्री भरपूर अशी भांडी घासून ठेवली होती. तर पाठीमागे जो गुलाबी कलरचा ट्रे दिसतोय, त्यामध्ये भांडी ठेवलेली आहेत.
रात्रीची भांडी रात्रीच घासून टाकायची म्हणजे किचन देखील असं फ्रेश वाटतं आणि घरामध्ये पसारा होत नाही. तर आता ही भांडी व्यवस्थित पाणी निथळलं ना, की मगच आपल्या ह्या किचनच्या ज्या ट्रॉल्या आहेत त्यामध्ये ठेवून घ्यायची ही भांडी. म्हणजे आपल्या किचनच्या ट्रॉल्या देखील खराब होत नाहीत आणि भांडी देखील मस्तपैकी कोरडी होतात. तर सुरुवातीला ना माझं ओपन किचन होतं आणि भरपूर असा पसारा दिसत होता. पण नंतर मग ह्या ट्रॉल्या मी बनवून घेतल्या. जास्त काही वेळ झालेला नाही या ट्रॉल्याला बनवून. साधारणपणे 7 ते 8 महिने झाले असतील. त्यापेक्षा कमीच झाले असतील. 6 ते 7 महिने झाले असतील. आणि आता ह्या ट्रॉल्या मस्तपैकी मी वापरते आणि जितका पसारा माझा ओपन किचनमध्ये दिसत होता ना, तो सगळ्याच्या सगळा पसारा ह्या ट्रॉल्यांमध्ये गेलेला आहे. पण साफ करायला देखील आपल्याला त्याला मेहनत घ्यावी लागते. किचनच्या ट्रॉल्यांमध्ये ना ओली भांडी नाही लावायची. ओली भांडी लावली की एक तर गंज पकडतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे दमटपणा ट्रॉल्यांच्या आतमध्ये तयार होतो. त्यामुळे झुरळ वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर भांडी वगैरे सगळी लावून झाल्यानंतर आता मला काय करायचं आहे, ही पावभाजी जी बनवायची आहे ना, तर त्याची भाजी मला निवडून घ्यायची आहे. कारण की आता दोन्हीही मुलं उठलेली आहेत आणि जवळपास घड्याळमध्ये झालेले आहेत साधारणपणे 10 वाजत आलेले आहेत. आता 10 वाजत आलेले म्हटल्यानंतर मुलांना आता नाश्ता वगैरे करायचा आहे. आता संडे म्हटलं ना, की आरामात सगळं चाललेलं असतं त्यांचं आणि मी देखील काही जास्त घाई वगैरे करत नाही. मी देखील आरामातच करते. तर नाश्ता वगैरे केला ना आणि पावभाजी हे फेव्हरेट आहे मुलांचं. पावभाजी खाल्ली की मस्तपैकी पोटभर खातात. मग आरामात ते त्यांचा पूर्ण दिवस घालवतात. आपली मुलं आहेत ना, भाज्या खाण्याच्या बाबतीमध्ये भरपूर अशी नाटक करत असतात. मग असे काही प्रकार आहेत ना, की त्यामध्ये आपण भरपूर अशा गपचूपपणे भाज्या घालू शकतो आणि त्या निमित्ताने ते देखील आवडीने खातात. तर आता मी पावभाजीमध्ये काय वापरते, शक्यतो शिमला मिरची, त्यानंतर मटर, फ्लॉवर आणि बटाटा हे वापरते. जर माझ्याकडे बीट, गाजर असेल ना, ते देखील चिरून घालते आणि आजच्या पावभाजीमध्ये माझ्याकडे एक गाजर शिल्लक होतं, तर ते देखील मी यामध्ये चिरून घातलेलं आहे. तर अशा प्रकारच्या भाज्या जर मुलं खात नसतील ना, तर अशा प्रकारे पावभाजीमध्ये वगैरे घालून द्यायच्या. त्या भाज्या मस्तपैकी शिजल्या जातात आणि शिजून मॅश जेव्हा होतात ना, मुलांना कळत देखील नाही. भाजी निवडून मी पाण्यामध्ये एका मोठ्या बाउलमध्ये ठेवली होती आणि त्या बाउलमध्ये पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं होतं आणि ती भाजी आता मी जवळपास 5 ते 10 मिनिटं तशीच ठेवणार आहे. म्हणजे त्यावरती जे काही औषधं वगैरे फवारलेले असतात ना, ते पूर्णपणे निघून जातील आणि दोनदा पाण्याने धुवून घ्यायची ती भाजी. आता हे सगळं करत असतानाच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूणची पेस्ट बनवून ठेवलेली आहे. जास्तीच बनवलेली आहे आणि ही जास्तीची पेस्ट जी आहे ना, ती एका डब्यामध्ये काढून ठेवायची आणि तो डबा फ्रिजमध्ये ठेवायचा. म्हणजे आयत्या वेळेला काय होतं, ही जी पेस्ट आहे आपल्याला वापरता येते. घाई गडबडीच्या वेळेस लसूण सोला, आलं वगैरे शोधत बसा, ते ठेचा. त्यापेक्षा अशी रेडीमेड जर आपल्या घरामध्ये पेस्ट तयार करून ठेवली असेल ना, आपला वेळ वाचतो. आणि आता काल मी काय केलं होतं, तूप काढलं होतं आणि तूप हे मी शक्यतो कढवत असताना नॉनस्टिकच्या भांड्यामध्येच कढवते. त्याचं एक कारण आहे, की नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये तूप जेव्हा कढत असतं ना, तर बेरी भरपूर अशी तळाला चिकटते आणि ही तळाला चिकटलेली बेरी नॉनस्टिकच्या भांड्यातून सहजपणे बाजूला होते. तर म्हणून शक्यतो मी नॉनस्टिकच्या भांड्यातच तूप कढवते. इतर जर आपण ॲल्युमिनियम, स्टील किंवा पितळची भांडी वापरली ना, तर ते जी बेरी असते ना, ती तळाला चिकटते आणि भांडी साफ करण्यासाठी भरपूर असं वेळ पण जातो. तर इथे बघा या चॉपरमध्ये मी काय केलेलं आहे, कांदा, टोमॅटो एकत्रच बारीक करून घेतलेलं आहे आणि एकत्रच चॉपरमध्ये कांदा, टोमॅटो बारीक करायचा म्हणजे जास्त काही वेळ जात नाही. आता ही जी पावभाजी आहे ना, मी काय अगोदर शिजवून घेणार नाहीये. डायरेक्टच कुकरमध्ये फोडणी देऊन टाकणार या पावभाजीला. त्याच्यामुळे काय होतं सगळ्या भाज्या एकत्र शिजतात आणि 4 शिट्यांमध्ये ही पावभाजी बनून तयार होते आणि लगेच आपल्याला ती मॅश करून घ्यायची आहे. म्हणजे जास्त वेळ जात नाही, गॅस देखील जळत नाही आणि झटपटरित्या आपली ही पावभाजी बनून तयार होते. बरं, बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की अशा पद्धतीने पावभाजी जर बनवली तर त्याला चव वगैरे व्यवस्थित लागत नाही. तसं काही नाही. मी अशाच पद्धतीने पावभाजी बनवते आणि छान होते, झटपट होते आणि सेम चव लागते. असं हे चॉपर आहे ना आपल्या हाताखाली असावं, जास्त वेळ जात नाही कांदा किंवा टोमॅटो इतर भाज्या चिरायला. तर पटकन अशा ह्या भाज्या यामध्ये चिरले जातात. जसं की कोबी वगैरे म्हणा, तर मंचुरियनसाठी जो कोबी असतो ना, तर ते या चॉपरमध्ये चिरायचा. खूप छान असा बारीक चिरला जातो. आता इथे मी डायरेक्ट पावभाजीला फोडणी देत आहे. कुकरमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि आता तेलासोबतच मी इथे तयार करून घेतलेलं जे तूप होतं, ते देखील थोडंसं घालून घेणार आहे.
पावभाजी बनवत असताना थोडंसं तेल आणि तूप मी मिक्स वापरते. जर तुपाच्या ऐवजी बटर जरी वापरलं ना, तर खूप छान असा स्वाद येतो. आता तेल तूप छान गरम झालं, की यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि आता याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. आता इथे पुन्हा एक टिप, पटकन कांदा आणि टोमॅटो जर परतून घ्यायचा असेल ना, तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. तर जवळपास मी डायरेक्ट चवीनुसार मीठ घातलेलं आहे, म्हणजे पूर्ण भाजीला लागेल इतकं पाऊण चमचा इतकं मी मीठ घातलेलं आहे. आणि आता हे कांदा टोमॅटो बघा मीठ घातल्यामुळे पटकन परतलं जातं आणि जो टोमॅटो आहे ना पटकन गळला जातो. तर आता इथे भाजी मी 2 वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे. पाणी आता मी काढून घेतलेलं आहे त्याचं आणि आता ही भाजी धुतलेली आपल्याला या कुकरमध्ये घालून घ्यायची आहे. तर आलं लसूण पेस्ट घालायची बाकी आहे. तर जवळपास 1.5 चमचा इतकी मी आलं लसूण पेस्ट वापरणार आहे. आलं लसूण पेस्ट अशी तयार असली ना, की जास्त काही वेळ लागत नाही आणि भाज्या देखील खूप छान अशा चवदार बनतात. व्यवस्थित परत एकदा परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मी मिरची पावडर घालून घेणार आहे. यामध्ये पावभाजी मसाला देखील घालायचा आहे आपल्याला, पण मी तो नंतर घालते. आता लाल मिरची पावडर घातलेली आहे. एव्हरेस्टचे शक्यतो मी मसाले वापरते. मिरची पावडर देखील एव्हरेस्टचीच वापरते. खूप छान रंग येतो आणि तिखट देखील होते. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता भाज्या घालून घेते. तर पावभाजी बनवत असताना ना, तर झटपट पद्धत जर म्हणाल, तर ही पद्धत मला खूप सोपी वाटते. वेळ वाचतो, गॅस वाचतो आणि 2-2 वेळा म्हणजे एकदा भाजी शिजवून घ्या आणि मग त्याला फोडणीला द्या. तर असं करण्यापेक्षा अशा पद्धतीने जर केली ना भाजी, झटपट होते आणि चव देखील अप्रतिम लागते. तर आता या भाज्या व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे आणि एक वाफ काढून घेते मी याची. कुकरचं झाकण यावर ठेवून घेतलेलं आहे आणि 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवून एक वाफ काढलेली आहे. पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये भाजी शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे. तर आता ह्या भाज्या ज्या आहेत ना, जसं की बटाटा झाला, फ्लॉवर झालं, वाटाणे झाले, तर एका वाफेमध्ये कुकरच्या शिटीमध्ये शिजून जातात. पण आता इथे आपल्याला खूप मऊ अशी पावभाजी शिजवून तयार करायची आहे. यामध्ये बघा मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याला झाकण लावून जवळपास 4 शिट्या करून घ्यायच्या. 4 शिट्यामध्ये आपली पावभाजी बनून तयार होते. आणि आता यामध्ये मी जवळपास 2 चमचे भरून पावभाजी मसाला घातलेला आहे. तो देखील एव्हरेस्टचाच घातलेला आहे. कारण की एव्हरेस्टच्या मसाल्याला एक वेगळी चव असते, स्वाद असतो. तर ती पावभाजीच्या मसाला परफेक्ट अशी चव देतात एव्हरेस्टचे मसाले. तर मी हे जे तूप काढून ठेवलं होतं ना, तर ते साधारणपणे गरम करून घेतलं आणि आता हे तूप मी डब्यामध्ये गाळून घेते. आता नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये तूप कढवल्यामुळे काय होतं ते ते तुम्हाला दाखवते बघा. ही जी चिकटलेली बेरी आहे ना, हलकीच अशी बघा लगेचच निघालेली आहे, तळापासून सेपरेट झालेली आहे आणि आता हे भांडं आपण एकाच धुण्यामध्ये स्वच्छ करतो. जास्त काही ताकद लावायची गरज नाही आणि एका स्क्रबमध्ये लगेचच आपल्याला हे भांडं स्वच्छ लख्ख असं निघतं. तर नॉनस्टिकचे भांडे वापरा, बेस्ट ऑप्शन आहे. वेळ कमी जातो आणि भांडं स्वच्छ करायला देखील सोपं जातं. तर आता पावभाजी इथे होतीये तोपर्यंत इथे मी गॅसचा ओटा जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते. कारण की आता या ओट्यावरती भरपूर असा पसारा झाला होता आणि पाणी देखील सांडलं होतं. तर आता हा पुसून झालेला आहे ओटा. आता दुसऱ्या गॅसवर मी तवा ठेवलेला आहे, लोखंडी तवा. कांदा कापून घेतलेला आहे आणि सोबतच लिंबू देखील कापून घेते. तर पावभाजी म्हटलं की लिंबू हे पाहिजेच. लिंबू जर नसेल तर पावभाजी खायला मजा नाही. आता हे पाव बघा, हे देखील मी कशा पद्धतीने शॉर्टकट मारतीये. तर तुम्ही म्हणाल की किती तो शॉर्टकट? पण काय आहे ना, वेळ वाचवायचा आहे आणि आता मुलं तयार होऊन बसलेली आहेत, अंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता त्यांना भूक लागलेली आहे. तर मी काय केलं, तवा छान तापवून घेतला आणि एकत्रच पावाच्या 2 लाद्या एकावर एक ठेवून घेतल्या आणि या पावाला मी तूप लावून घेतलेलं आहे. बटर आहे, पण पावाला मी शक्यतो तूपच लावून दिलेलं आहे आणि दोन्ही लाद्या या पावाच्या एकत्रच मी गरम करून घेत आहे. थोडंसं बटर लावायचं आणि हे पाव जे आहेत दोन्हीही बाजूने खालीवर करून छान असे भाजून घ्यायचे. तर शिट्या झालेल्या आहेत कुकरच्या आणि 4 शिट्या झाल्यानंतर बघा लगेचच मी मॅशरच्या सहाय्याने ही भाजी अशा पद्धतीने मॅश करून घेते. फक्त 20 मिनिटामध्ये माझी ही पावभाजी बनून तयार झालेली आहे आणि यामध्ये आता आम्ही कोथिंबीर घालून घेतलेली आहे. गरमागरम पावभाजी खाण्यासाठी तयार आहे. आता मी सांगितलं होतं कालच मी तूप काढलं होतं. त्यामुळे तूप काढत असताना थोडंसं जे बटर आहे घरचं, तर ते जे लोणी आहे ते मी या चॉकलेटीचा डब्बा दिसते किचनच्या ओट्यावरती त्यामध्ये काढून ठेवलं होतं. आता हे जे घरचं बटर आहे ते जर व्यवस्थित आपल्याला टिकवून ठेवायचं असेल ना 15 ते 20 दिवस, तर ते डब्यामध्ये काढायचं आणि त्यामध्ये पाणी
ओतून ठेवायचं. त्यामुळे काय होतं लोण्यावरती पाण्याचा थर असल्यामुळे लोणी खराब होत नाही आणि ताजं फ्रेश असं लोणी आपल्याला मिळतं. आता हे बघा फ्रीजमध्ये ठेवल्यानं थोडंसं घट्टसर झालेलं आहे. तर यामध्ये आता घरगुती मस्तपैकी लोणी घालून घेतलेलं आहे. मस्तपैकी गरमागरम पावभाजी तयार आहे. तर पावभाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा हां. आणि आजचा ब्लॉग कसा होता ते देखील कळवा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग ब्लॉग सहित. तोपर्यंत बाय बाय.